समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. खूप सुंदर मानवी खरा झरपट सुंदर आणि गाणं आज सर्वप्रथम सर्व कामोठेवासियांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमदार बाळाराम पाटील साहेब, जे म्हात्रे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष दहीहंडीचा कार्यक्रम करतो. यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आमच्या दहीहंडी उत्सवासाठी बालगोपाळांनी मंडळांनी नोंदवला आहे. याचं कारण असं आहे की आम्ही जे बक्षीस लिहिलंय ते बक्षीस देणार आहे आणि जे पारितोषिक घोषित केलं होतं ते पारितोषिक सर्व मंडळांना आम्ही दिलेलं आहे. आम्ही इतर कुणाचंही नाव न घेता आमची जी पवित्रता आहे ते आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की बालगोपालांनी जे मेहनतीनं मनोरे रचले त्या मनोऱ्याचं आम्ही अभिमान करून त्यांचं पारितोषिक पूर्णपणे दिलेलं आहे. आणि मंडळाच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं असेच लोकप्रिय कार्यक्रम आम्ही इथून पुढे पण चांगले करत राहू एवढेच आम्ही बोलू शकतो. आतापर्यंत आमच्याकडे 40 पथकांनी भेट दिलेली आहे आणि 29 पथकांनी येऊन बक्षीसं वितरण त्यांनी सलामी करून बक्षीसं घेऊन गेलेले आहेत. दहीहंडी हमारे लिए बहुत बड़ा त्यौहार है और इस दहीहंडी पर हमारा एक ही मैसेज है कि जिस तरीके से हम लोग हंडी को सब लोग मिलके फोड़ते हैं उसी तरीके से हम लोग महिलाओं पे जो अत्याचार करने वाले लोग हैं उन अत्याचारियों को मिलके ही हम लोग सजा देंगे. बस यही मैं मैसेज देना चाहूँगा. माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामोड्यामधील सर्व पदाधिकारी
आणि सर्व कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंद आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। अनादी कालापासून आलेला हा उत्सव आज तरुणांचा हा लोकप्रिय खेळ म्हणून हा दहीहंडीकडे बघितला जातोय। तारुण्याचा उत्सव आणि पावित्रता या दोन्ही गुणांचा संगम या ठिकाणी दहीहंडीच्या उत्सवामधून दिसून येतो। आज कांबोड्याच्या या तमाम नागरिकांना आज शेतकरी कामगार पक्षाने हा आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा केल्याबद्दल या सर्व नागरिकांना दहीहंडी उत्सवाच्या त्याचबरोबर या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। असाच उत्साहाने जल्लोष या येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी दाखवूया आणि या पनवेल तालुक्यामध्ये एक आपला शेतकरी कामगार पक्षाचा आवाज बुलंद करूया अशी आज या पवित्र दिवशी मी ग्वाही देतो आणि सर्वांना विनंती करतो। आणि हा पुनश्च या दहीहंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक